अमरावतीचा नवा कारभारी कोण या प्रश्नाचं उत्तर आता मिळायला सुरुवात झाली आहे। मुंबईतील मंत्रालयात पार पडलेल्या महापौर पदाच्या आरक्षणाच्या सोडतीने अमरावतीच्या राजकीय वर्तुळात आता मोठी खळबळ उडून दिली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून तर्कवितर्के लावले जात असताना अखेर अमरावती महानगरपालिकेचे महापौर पद खुला प्रवर्ग सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झाले आहे। या निर्णयामुळे अमरावतीच्या राजकारणाला आता एक नवी कलाटणी मिळणार आहे, हे आता स्पष्ट झालंय। रोटेशन पद्धतीमुळे यावेळी खुला प्रवर्ग महिला गटासाठी आरक्षण सुटण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती, मात्र प्रत्यक्षात सर्वसाधारण गटासाठी आरक्षण निघाल्याने आता राजकीय गणिते पूर्णपणे बदललेली आहे। 87 जागांच्या या सभागृहात सत्तेची चावी मिळवण्यासाठी आता 44 हा बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांनी मोठी कंबर कसली आहे। सध्या अमरावती महापालिकेत सत्तेची गोळाबेरीज करणे मोठे आव्हानात्मक ठरते आहे। भाजपाकडे 25 जागा असून त्यांना बहुमतासाठी युवा स्वाभिमानचे 15, शिंदे सेनेचे 3, बसपाचे 3 आणि वंचितच्या एका सदस्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे। तर दुसरीकडे केवळ 15 जागांवर असलेली काँग्रेस ही एमआयएमच्या 12, राष्ट्रवादींच्या 11 आणि ठाकरे सेनेच्या 2 सदस्यांना सोबत घेऊन सत्तेचा चमत्कार घडवण्याच्या तयारीत आहे। या सर्व घडामोडीत आता फोडाफोडीच्या राजकारणाला मोठा उधाण आलंय। कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने अपक्ष आणि लहान पक्षांचे महत्त्व आता गगनाला भिडले आहे। महापौर पदाचे आरक्षण जाहीर होताच आता दोन्ही आघाड्या आपल्या सर्वात ताकदवान उमेदवारांची निवड करण्यासाठी गुप्त बैठका घेत आहेत। रोटेशन पद्धतीमुळे यावेळी जुन्या चेहऱ्याऐवजी नवीन सामाजिक वर्गाला शहराचा कारभार पाहायला संधी मिळणार आहे, हे आता निश्चित झाले आहे। आतापर्यंत डॉक्टर देवीसिंह शेकावत यांच्यापासून ते चेतन गावंडे यांच्यापर्यंत 16 महापौरांनी अमरावती शहराचा कारभार पाहिला आहे। आता या 17व्या महापौर पदाच्या खुर्चीवर कोणता नवा चेहरा विराजमान होतो याकडे संपूर्ण अमरावती जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। आजच्या या आरक्षण सोडतीने अमरावतीच्या पुढचा किंग कोण ठरणार याची उत्कंठा आता शिगेला पोहोचलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, मंडल न्यूज, अमरावती।